राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार प्रचारासाठी विदर्भ दौऱ्यावर आहे। या अनुषंगाने त्यांनी नागपुरातील दीक्षाभूमीला बुधवारी भेट दिली। तर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी अहेरी येथील निवडणूक बॅग तपासणी मुद्दा तसंच नावाशी साधर्म्य असणाऱ्या उमेदवारांविषयी आपलं मत व्यक्त केलं। आता लढाई सुरू आहे। मुलींनी निर्णय घेतलाय, मुलीवर बरेच काही अन्याय तिथे झाले होते आणि मग त्यांनी तो निर्णय घेतल्यानंतर त्यांनी विनंती केली की आम्हाला पवार साहेबांच्या पक्षातून तिथे लढायचं आहे। इंटरव्ह्यू केले गेले 4-5, त्यातून मग फायनली त्यांना तिथं संधी दिली गेली। आता बघूया तिथले लोक काय निकाल देतात। पण एक आहे की तिथं फाईट फारच ताकदीची केली गेली आहे। पुढून पैसा वापरला गेला आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून आवाजाची कॉपी केली गेली, बरंच काय झालेलं आहे। येत्या काळामध्ये 23 तारखेलाच कळेल की तिथं काय परिस्थिती होते। अभिनंदन करतो भाजपचं, इलेक्शन कमिशनचं अभिनंदन करतो की त्यांनी बॅग चेक केली। आता उद्धव ठाकरे साहेबांनी हा मुद्दा पुढे आणला, लोकांनी पाठिंबा दिला, लोकांमध्ये गदारोळ मोठ्या प्रमाणात व्हायला लागला आणि मग ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर सत्तेतल्या लोकांनी इलेक्शन कमिशनला फोन केला असावा, दाखवण्यापुरतं का होईना आमचीसुद्धा बॅग तिथं चेक करावी। खरंच इलेक्शन कमिशन जर निपक्ष असतं तर मग याच्या आधी एकनाथ शिंदे साहेबांच्या बॅगा चेक केल्या असत्या, देवेंद्र फडणवीसांच्या केल्या असत्या, इतरही लोकांच्या केल्या असत्या। पण ठीक आहे, तुम्ही सुरू केलं आहे, चांगली गोष्ट आहे। अभिनंदनाचं पत्रसुद्धा तुम्ही इलेक्शन कमिशनच्या लोकांना दिलं, नाही तर चेकिंगच्या लोकांना। माझं एकच मत आहे, याच्या आधी सत्तेतल्या लोकांच्या ज्या बॅगा चेक केल्या नाही त्यांच्यावर कारवाईचं पत्र हे कुठेतरी लोकांना दाखवावं। फक्त तिथंच नाही ना, सगळीकडे झालं आहे। माझ्या मतदारसंघामध्ये रोहित पवार आहे दुसरा, त्यामुळे वेगळ्या लेवलचं राजकारण सुरू आहे। ठीक आहे, करूया, काय होत नाही। सलील देशमुखसुद्धा निवडून येणार आहेत, मी सुद्धा निवडून येणार आहेत। जिथं जिथं अशा पद्धतीने वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न सत्तेतल्या लोकांनी केला आहे तिथं लोकांना माहिती आहे की काय करायचं आणि कसं करायचं।